यानंतर क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर राजकीय खेळपट्टीवरती दिसण्याची शक्यता आहे। निवृत्तीनंतर धोनी भाजपत प्रवेश करू शकतो अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने यावर भाष्य केलं आहे। इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला। यानंतर धोनीवर बरीच टीका झाली आणि त्याच्या राजीनाम्याची चर्चा देखील सुरू झाली होती। तिकडे न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात धोनीला खालच्या क्रमांकावरती खेळवायला पाठवण्यामुळे कॅप्टन विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर बरीच टीका झाली आहे। आता भारत क्रिकेट संघाचं पोस्टमॉर्टम होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेली प्रशासकीय समिती मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांची झाडाझडती घेणार आहे। अमित मोडक आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अमित, काय तपशील मिळतात या झाडाझडतीबद्दल? याची ही अपेक्षा केली जात होती सुरुवातीपासून, कारण टीम इंडिया जेव्हा या वर्ल्ड कप मध्ये गेली तेव्हा आपण किमान फायनल गाठायला पाहिजे होतं आणि ज्या पद्धतीने न्यूझीलंडच्या विरुद्ध आपला पराभव झाला तर ही सर्वात मोठी वेळ आहे टीम इंडियासाठी आत्मपरीक्षण करण्याची। त्याशिवाय देखील टीम इंडियाला ज्या पद्धतीची सर्व जे सोयी सुविधा मिळतात आणि त्यानंतर जो काही परिणाम टीम सेमीफायनल मध्ये झाला त्यानंतर हे अपेक्षित होतं। मग निर्णय घेण्यात कुठे चूक झाली, खेळाडू निवडण्यात काय चूक झाली आणि अशा वेळेस कोच आणि कॅप्टननी काय भूमिका घेतली, जसं धोनीला खाली पाठवण्याचा निर्णय कुणाचा होता, या सगळ्या गोष्टींवर चर्चा होण्याची गरज आहे। त्याशिवाय मिडल ऑर्डर ही पहिलेपासून कमजोर आहे हे माहीत असताना ती बळकट करण्यासाठी पुरेसे प्रयत्न का करण्यात आले नाही? मला असं वाटतं की रवी शास्त्री आणि विराट कोहली या दोघांना देखील त्याची जबाबदारी घेऊन उत्तर द्यायला लागेल आणि पुन्हा एकदा रवी शास्त्रीच्या कोच म्हणून जे काही त्यांच्या योग्यतेवर पहिलेपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं, मला असं वाटतं की यानंतर रवी शास्त्री फार दिवस टीम इंडियाचे कोच म्हणून राहणार नाही। रेश्मा, नक्कीच अमित, त्यासोबत दुसरी एक चर्चा सुरू आहे की महेंद्रसिंग धोनीची राजकीय इनिंग सुरू होऊ शकते, तो निवृत्ती घेऊ शकतो क्रिकेटमधून, याबद्दल काय तपशील? रेश्मा, अशा अफवा ह्या कायम जेव्हा मोठा खेळाडू निवृत्त व्हायला लागतो किंवा एखादा ऍक्टर जेव्हा त्याचं ऍक्टिंग करिअर संपायला लागतं तेव्हा येतात आणि जो पक्ष त्यावेळेस सर्वात ताकदवान असतो त्याच्यासोबत त्याचं नाव जोडलं जातं। पण महेंद्रसिंग धोनीला आपण जेवढं ओळखतो, जेवढा त्याचा खेळ बघितलाय, तो राजकारणात इतके लवकर प्रवेश करेल किंवा राजकारणात प्रवेश करण्याचा त्याचा विचार आहे असं दूर दुरून वाटत नाही। त्याचं एक स्वप्न होतं की ज्या भागातून, छत्तीसगड सारख्या भागातून, रांचीमधून तो आला, तिकडनं आणखी खेळाडू घडवणं। त्यामुळे निवृत्तीनंतर थोड्या कालावधीनंतर धोनी आपल्याला कोचिंग, प्रशिक्षण, अशा अकॅडमी, अशा गोष्टीमध्ये दिसेल। राजकारणात मला असं वाटत नाही की धोनी इतक्या लवकर प्रवेश करेल म्हणून। निश्चित अमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल।